गरम गरम चपाती आणि बटाट्याची भाजी खाणार. तर पटकन जेवून घेतो बा याच्यात, नाहीतर तो आलो परत तायडेचा राग समजा माझ्यावर काढल. छान आहे ना भरू? तू हे का खातोयस? अरे बा, भूक लागली होती. मग भूक लागली होती तर मी आतमध्ये करून ठेवलं ते खायचं. हे का खातोयस? हा, कच्चं होतं ते. कच्चं खाल्लं असतं तर मी आला असता का तू? हा, आतमध्ये मी ती खिचडी करून ठेवली ती खा. परत जर का हे तायडीने केलेलं खाल्लंच ना तर माझ्यासारखा वाईट नाही कुणी. उठ, आज जा. या दोघांच्या भांडणात मी का उपाशी मरतोय? आता उठतो का भरू हेच? हा, उठ, चल. हो ठीक आहे, उद्या भेटूया आपण. चालेल, नक्की. पारू आणि आदित्यचं इतकं मोठं गुपित मला समजून सुद्धा काहीच उपयोग नाही, कारण हे काही माझं ऐकणार नाहीत आणि वहिनी माझा गाल रंगवल्याशिवाय राहणार नाहीत. मी एक काम करू शकते, मी जाऊन दादासाहेबांना सांगते, मग दादासाहेब स्वतः जाऊन वहिनींना सांगतील, मग त्यांना विश्वास ठेवावाच लागेल. आहे ना? आहे ना मी स्मार्ट? मी आत्ताच दादासाहेबांशी बोलते. थांबा. दादासाहेब, या. काय म्हणताय? कसे आहात तुम्ही? हे बरं आहे. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? नाही 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 नाही, मी आपली सहज आले होते. दामिनी, मी तुला आज ओळखत नाही ना. तुझं नक्की काहीतरी काम असणार. तुम्हाला हे माहिती असेल ना, माझ्या घरावर किती प्रेम आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की माझ्या घरातल्या प्रत्येक माणसावर किती किती प्रेम आहे. स्पेशली आपला आदित्य, प्रीतम यांची तर मला फारच काळजी वाटते. मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे, म्हणून मी सतत त्यांना अलर्ट करत असते, शहाणपणाचे धडे सुद्धा देत असते. विनोद सांगायच्या आधी सांगत जा गं मला. मी हसायला तयार राहायचंय ना मी. काय कोणी केला विनोद? मेला, उपहास मेला. उपवास मेला? कधी मेला? ए, शांत हो, शांत हो. अरे, मुद्द्याचं बोल, काय बोलायचंय? मला आपल्या आदित्यची खूप काळजी वाटते हो. आणि त्याच्याकडून जी चूक झाली आहे ना आता, ती जर चुकून वहिनींना समजली तर वहिनी त्याची काय अवस्था करतील या विचारानेच मला त्रास होतोय खूप. कुठली चूक? बोल. दादासाहेब, त्याचं काय आहे, पारू ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, त्या हॉस्पिटलमध्ये बिलिंगसाठी आपल्या आदित्यने तिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं दिलंय. स्वतःच्या बायकोचा दर्जा दिलाय त्यांनी. दामिनी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हो, हे काय? काल प्रीतम पारूबद्दल बोलल्यानंतर अहिल्या काय रिॲक्ट झाली, कशी रिॲक्ट झाली, विसरलीस का? नाही दादासाहेब, ते मी अजिबात विसरले नाही, म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आले. मी वहिनींकडे जायचं म्हणूनच टाळलं आहो. मला माहिती आहे वहिनी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आली आहे. आपण एक काम करायचं का दादासाहेब, आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि एकदा शहानिशा करूयात, खात्री करून घेऊयात की ही गोष्ट खरंच आहे का. चुकून जर ही गोष्ट
मीडियाला समजली तर किती बदनामी होईल ना आपली. बऱ्यापैकी बॅग भरून झाली आहे. हे एवढे कपडे झाले की झाले. गाडी पण केली, बरं झालं. चला गणी, हे गणी, गणी, हे बघ तुझे कपडे आणि शाळेचं दप्तर पण नीट भरून घे. पण वा तू बॅगेत कपडे का भरायला लागलाय? अरे आता मी दुसरीकडे नोकरी बघितली आहे ना, तेव्हा आपण तिकडे राहायला जायचं. नाही बा, मी इथल्या शाळेत राहणार, मी नाही जाणार कुठं. हे बघ तुझा बाज इथं राहील तिथं तुला यावंच लागेल. जास्त नखरे करू नका. चल हे बघ तयारी बी आली, आता तयारीचे मी भर की कपडे. त्या मालकीन बाई आहेत आपल्या, त्यांचं त्यांनी बघावं. पण आपण इथनं जाणारे हे मात्र नक्की. बा बघ काय चाललंय तुझं. बारा थोडं समजून घे ना. समजून घ्यायचं. तुमच्या एवढा निर्लज्जपणा नाहीये माझ्या. या लोकांनी तोंड काळं करून अपमान करून इथनं घालवण्यापेक्षा सन्मानानं गेलेलं बरं. माफ करा मालकीनबाई, तुम्ही मालकीनबाई आहात. मी तुमच्याशी अशा शब्दात बोलायला नको होतं, पण काय करू. तुम्ही कधी काळी माझी मुलगी होतात हे मी विसरू शकत नाही. बारा तू असं का बोलतोयस? मी अजून सुद्धा तुझी मुलगीच आहे. होतात, तुम्ही माझी मुलगी होतात. आता फक्त तुम्ही माझी मालकीणबाई आहात. तेव्हा तुम्ही तुमचं बघा. तुम्ही जे काही हे पाप करताय ना त्याच्यात मला भागीदार बनवू नका बस. तुझं प्रेम आहे या घरावर, किर्लोस्कर कुटुंबावर. राहू शकणार आहेस त्यांच्याशिवाय? दुसरा काही इलाज आहे का मालकीनबाई? तुम्ही आमच्याकरता दुसरा काही पर्याय शिल्लक ठेवलाय का? नाही ना. तुम्ही पण भुललात इथल्या मानाला, सन्मानाला, श्रीमंतीला. नाही बात, हे बघ तसं तसं अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे तसंच आहे हे समजा. मला केवढा अभिमान वाटायचा तुझा. अख्खं जग एकीकडं, माझी पारू एकीकडं, असं छाती ठोकपणेतून याला सांगत होतो. पण काय आलं, समद समद मातीत मिसळलं. या बापाची विश्वासघात केलास. मी नाही माफ करणार तुला. याच्या पुढं तुझा माझा संबंध संपला. आम्ही उद्या हे घर सोडून जातो हे मात्र नक्की. बा एक्सक्यूज मी दामिनी मोहन किर्लोस्कर. काय आहे, तुमच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता. आमची एक पेशंट ॲडमिट होती, तिचं डिपॉझिट घ्यायला चालू आहे आम्ही. पार्वती आदित्य किर्लोस्कर ना? हो. आणि त्यांचं डिपॉझिट सुद्धा तुम्हीच घेऊन जाणार आहात ना? नाही, डिपॉझिटचं बघू नंतर. आधी मला फाईल बघायची. थँक्यू. दादासाहेब, मी म्हणाले होते ना तुम्हाला, आपण सत्य एकदा पडताळून बघूया, कारण ते कधीच लपत नसतं. आदित्य त्या पारूला बायको मानतो. तुम्ही उगाच ओरडल्या काल प्रीतमवर. त्याची काही चूक नव्हती. दादासाहेब, हे बघा.
आदित्यने इतकी मोठी चूक कशी काय केली असेल? आदित्य सर आत येऊ का? गडी ये ना आते इकडे. तुला कधीपासून परमिशनची गरज लागली हा? काय रे, काय झालं? इकडे इकडे बस, इकडे बस. काय झालं? तुझा बाप परत तुला काहीतरी बोलला वाटतं. तुझी तायडी तुला काहीतरी बोलली असणार आहे. गणी मी तुला सांगतो, तुझ्या तायडीला आहे ना काही कामच नाहीये. सतत तुला नाही तर मला रागवत असते. तू तिचं फार मनावर नको घेऊ. ते बटन काय तुटलंय का? आदित्य सर, तुम्हाला माझी तायडे आवडते का? हो, आवडते तुझी तायडे. मलाच काय, सगळ्यांना आवडते तुझी तायडे. आदित्य सर, मी मनापासून विचारतोय. ओके बाबा, विचार. तुम्ही माझ्या तायडे बरोबर लग्न करणार आहे का? गणी, काय काय झालं? तू असं अचानक. आदित्य सर, बाळानं तुमची नोकरी सोडली. होय. आणि आता आम्ही दुसरीकडे राहायला निघालोय. आदित्य सर, पण बा आमच्या संगत तायडीला घेऊन जायला तयार नाही. आदित्य सर, तुम्ही दिव्यांबरोबर बोलून माझ्या तायडीसोबत लग्न करा आणि तिची काळजी घ्या. गणी, इकडे 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 बस, बस शांत हो. मोठा झालास रे. आणि हे बघ, माझा मारुती मामा कुठेही जाणार नाहीये. तू पण कुठेही जाणार नाहीस, कळलं? आणि राहिला प्रश्न तुझ्या तायडेच्या काळजीचा, तर आपण दोघं मिळून घेऊ ना तिची काळजी. गणे, मी तुझ्या बहिणीची माझ्या जीवापेक्षा जास्त काळजी घेईन. तिला कधीच त्रास नाही होऊ देणार. जसे पाहिजे ते देईन आयुष्यात मी. कधी तिच्या डोळ्यातनं ना एक टिपूसी येऊ देणार नाही. खरंच आदित्य सर? खरंच. मग मला प्रॉमिस करा. प्रॉमिस. आदित्य सर, समजा माझ्यामुळे झाले. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करू नका घेऊ. मी ओके आहे का? मला तुझीच काळजी वाटते. आई जे बोलली ते सतत तुझ्या डोक्यात चालू राहणार आहे. आणि प्लीज नको जास्त विचार करू. काढून टाकते डोक्यातून, कळलं का? पारू, तू जर माझ्या सोबत असशील ना, मला कसलीच काळजी नाहीये. आपण आता या परिस्थितीत आईला आपल्याबद्दल नाही सांगता येणार. पण जास्त दिवस नाही. म्हणजे मी योग्य वेळ बघून बोलू नाहीशी. थोडा वेळ जाऊ दे फक्त. तू फक्त सोबत राहा. माघार घेऊ नकोस. मला प्रॉमिस कर. मला प्रॉमिस कर, तू
तू काय माझ्यासोबतच राहशील, माझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतो बा. तुम्ही मालकीनबाई आहात. तुम्ही मला बा नका म्हणू. तुम्ही माझ्या इथं झोपडीत नका राहू. तुम्ही जा, तुमच्या बंगल्यात जा, निघा. मला माझा आधीचा बा पाहिजे. हे मंगळसूत्र गळ्यातून काढून फेकून द्यावं लागल. बा हवाय का मंगळसूत्र? हाय, प्लीज. तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायच्या आधीपासूनच मी तुम्हाला माझा नवरा मानलाय. तुमच्या बिगर जगण्याचा मी विचार बी नाही करू शकत. पारू, काय झालं? नाही, काही नाही. मग मी वचन देते तुम्हाला, मी तुमचा हात कधी बी सोडणार नाही. आता ही पारू कायमची तुमची झाली आदित्य सर. बापापेक्षा पण मंगळसूत्र महत्वाचं वाटतं हिला. ते मंगळसूत्र की जे अजून ह्या जगाने मान्य सुद्धा केलेलं नाही. कुठल्या तोंडाने मी आईला मॅडमच्या समोर जाऊ? नाही नाही, मला इथं थांबून चालणार नाही. मला नाही अडकायचं इथं. मला इथनं बाहेर पडायचंय माझ्याकरता, माझ्या गणी करता. मी लवकरात लवकर ही नोकरी आणि हे घर सोडून निघून जाईन. नाही बा, काय बी ठरवू नकोस. मी आई इथनं कुठं बी नाही जाणार. अरे इथं सगळं चांगलंय, माणसं चांगली आहेत. आदित्य सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम, देवी आई किती जीव लावतात आपल्याला. अरे बा, देवी आई तर तुला स्वतःचा भाऊ मानतात ना, तरी बी तुला इथनं जायची गरज काय? म्हणूनच जायचं का नाही. त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलाय ना, त्याला तडा जाण्याआधी आणि त्यांच्या मनात आपण उतरायच्या आधी आपण हे घर सोडून निघून जाऊ. नाही बा, मी इथनं कुठे बी नाही जाणार. तुला पण तुझ्या ताईसारखी चटक लागली की श्रीमंत. तू विसरलं का आपण नोकर होत? आपली लायकी नाही ती. बा, तुला काय करायचंय ते कर, पण मला माहिती आदित्य सरांना देवी आई आपल्याला इथनं कुठे बी नाही जाऊन देणार. दादासाहेब काय? मला सांगा, ती हॉस्पिटलमधली फाईल कुठे ठेवली आहे तुम्ही? आहे माझ्याकडेच आहे. पण का तुला कशाला हवी आहे? अ? असं काय करताय दादासाहेब? किती महत्वाची आहे ना ती फाईल, आणि त्यातला मुद्दा तर जरा जास्तच महत्वाचा आहे. नाही म्हणजे मला काय वाटतंय, ती गोष्ट आपण वहिनींपासून लपवून ठेवतोय ते बरं नाही वाटत आहे. आपण एक काम करूयात, पटकन वहिनींकडे जाऊ आणि सगळं सांगून टाकू. चला. प्रयत्न करतो. काय दामिनी, उशीर खूप झालाय ना, सगळेजण झोपले असतील. आत्ता हा विषय काढला तर मग मजा नाही येणार ना. मजा नाही येणार. आपण सगळ्यात समोर सांगूयात, मग मजा येईल, है ना? पण कधी? उद्या सकाळी. अहो, तर सकाळी सकाळी हा विषय काढूया आपण. चालेल, डन. हा, गुड नाईट. मला आजचं गुड नाईट नाही, उद्याची गुड मॉर्निंग महत्वाची आहे. आज रात्री मला झोपच लागणार नाही ना. दादासाहेब, मी जाते, फक्त फाईल जरा जपून ठेवा. हा. हो.